नमस्कार, मी नम्रता. विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहुयात आजच्या ठळक घडामोडी. पर्यावरणपूरक व पैशांची बचत करणारा ई ट्रॅक्टर कृषी क्षेत्रात क्रांती घडवून आणेल असं प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. ते ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयातील देशातील पहिल्या ई ट्रॅक्टरची नोंदणी करताना बोलत होते. यावेळी ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील, ई ट्रॅक्टर निर्मिती करणाऱ्या ॲटोनेक्स कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ धोंडे व सेल्स मॅनेजर अभिषेक शिंदे उपस्थित होते. मंत्री सरनाईक म्हणाले की सन 2030 पर्यंत रस्त्यावरील एकूण वाहनांच्या संख्येमध्ये 20 ते 30% वाहने ही विजेवर चालणारी असावीत असं शासनाचं धोरण आहे. त्या अनुषंगाने ई वाहनांना टोल माफी व खरेदीवर थेट अनुदान देण्याची योजना शासनानं आखली आहे. याचा फायदा ई ट्रॅक्टर खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांना होणार आहे. तसेच स्वर्गीय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून बिनव्याजी कर्ज देखील ई ट्रॅक्टर खरेदीसाठी त्यांना उपलब्ध होऊ शकतं. याचबरोबर इतर डिझेल ट्रॅक्टरच्या तुलनेमध्ये ई ट्रॅक्टरचा देखभाल आणि दुरुस्तीचा खर्च जवळजवळ शून्य आहे. तसेच वापर करताना लागणाऱ्या विजेचा खर्च डिझेल इंधनांच्या तुलनेत 60 ते 70% कमी होणार आहे. त्यामुळे भविष्यात ई ट्रॅक्टर शेतकऱ्यांचा किमयागार ठरणार आहे. नवीकरणीय तंत्रज्ञानावर आधारित ऑटोनेक्स या कंपनीने भारतातील पहिला स्वदेशी निर्मित ई ट्रॅक्टर यशस्वीपणे बाजारात आणला आहे. आज या ट्रॅक्टरचं पहिलं अधिकृत वाहन नोंदणी सोहळा ठाणे येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात पार पडला. शेतकऱ्यांनाच नाही तर कष्टकऱ्यांनाही त्याचा फायदा होणार आहे. सर्वसामान्य प्रवासी जे आहे ते इलेक्ट्रिक व्हेकलच्या खूप मागे लागलेले आढळून येत आहे पूर्ण देशामध्ये. आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आमच्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादांच्या नेतृत्वाखालच्या हे सरकारनं महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याची योजना आखलेली. आणि परिवहन मंत्री म्हणून मीच ती योजना सभागृहामध्ये गेल्या अधिवेशनाच्या दरम्यान सांगितलेले आहे. प्रामुख्याने आज जे ट्रॅक्टरचं आपण रजिस्ट्रेशन केलं त्याला 1,50,000चं अनुदान आणि रजिस्ट्रेशन फ्री केलेलं आहे. अशाच पद्धतीने बस असू द्या, ट्रॅक्टर असू द्या, 4 व्हीलर गाड्या असू द्या, प्रत्येक गाड्यांना प्राधान्य देऊन 2030 पर्यंत ह्या राज्यामध्ये किमान 30% तरी गाड्या ह्या इलेक्ट्रिक असल्या पाहिजे अशा मताचं आमचं महायुतीचं सरकार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त प्रोत्साहन देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. राज्य शासनाच्या माध्यमातून विविध उपाययोजना करून ह्या महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रिक वाहनं कशी येतील आणि जुनी जी डिझेलची किंवा इतर जी पेट्रोलची वाहनं आहेत ती पण इलेक्ट्रिकच्या माध्यमातून कसं त्याचं रूपांतर करता येईल ह्यासाठी सुद्धा आम्ही प्रोत्साहन देतोय आणि निश्चितपणे त्याला यश प्राप्त होताना दिसतंय. अनेक वेळा इंधनाचे ट्रॅक्टर जे आहेत ते शेतामध्ये जास्त प्रमाणात वापरले जातात. मात्र आता शेतकऱ्यांना काय आव्हान असणार आहे, कारण या ठिकाणी सबसिडी कृषी विभागाकडून पण दिली जाणार आहे आणि अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाची अभिनंदनाची बाब आहे अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाची. कारण शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जावर 1 रुपया सुद्धा व्याज न घेण्याचं धोरण अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळानं केलेलं आहे. राज्य शासनाचं अनुदान, व्याज फ्री कर्ज आणि अशा स्वरूपात जर विविध योजना राज्य शासनाच्या इतर माध्यमातून सुद्धा जर शेतकऱ्यांना उपलब्ध झाल्या तर निश्चितपणे एक नवीन अध्याय चालू होईल आणि ह्या अध्यायाचं रूपांतर ह्या देशातील 100% वाहनं भविष्यामध्ये हे इलेक्ट्रिकचे असतील. महाराष्ट्राचा गौरवशाली सांस्कृतिक वारसा आणि आधुनिक साहसी खेळांचा रोमांचक उत्साह यांचा अप्रतिम मिलाप घडवून आणत प्रो गोविंदा लीग सीझन 3ची ठाण्यात पात्रता फेरी आयोजित करण्यात आली होती. या पात्रता फेरीत संपूर्ण महाराष्ट्रातून तब्बल 32 गोविंदा संघांनी सहभाग नोंदवला. शिस्त, ताकद आणि टीमवर्कचं रोमांचक प्रदर्शन सादर करत महाअंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी प्रत्येक गोविंदा पथकाने साहस पणाला लावले. यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, लीगचे अध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी उपस्थित राहून गोविंदा पथकांना प्रोत्साहन दिले. यंदाच्या पात्रता फेरीत 16 संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरले असून येत्या 7 ते 9 ऑगस्ट दरम्यान मुंबई वरळी येथे महाअंतिम स्पर्धा रंगणार आहे. या संदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक व पूर्वेश सरनाईक यांनी माध्यमांशी संवाद साधलाय. पाहुयात.
राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब असताना आम्ही ह्या जो दहीहंडीचा उत्सव होता त्याचं गोविंदामध्ये रूपांतर करून त्याला एक क्रीडाचा दर्जा देण्याचं धोरण निश्चित केलं आणि माझी जी मागणी होती त्याला यश आलं. कारण गेल्या अनेक वर्षापासून गोविंदा म्हणून आणि नंतर गोविंदाचा दहीहंडीचा आयोजक म्हणून प्रताप सरनाईकने गेल्या अनेक वर्षापासून काम केलेलं आहे आणि माझी जी मागणी होती की दहीहंडीला एक स्पोर्ट्सचा दर्जा द्यावा आणि त्या माध्यमातून आमच्या सरकारनं ते मान्य केलं. प्रो गोविंदा हे स्पोर्ट्स 3 वर्षापासून चालू झाला. एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून भरपूर काही सहकार्य आमच्या ह्या प्रो गोविंदाला मिळालं आणि म्हणून हा प्रो गोविंदा इकडे उभा आहे. मला अभिमान ह्या गोष्टीचा वाटतो की युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक आणि त्याचबरोबर आमचे दहीहंडी समन्वय समितीची लोक 365 दिवस हा खेळ कसा मोठा होईल, जागतिक स्तरावर कसा जाईल यासाठी मेहनत करत असतात आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला हे दिवस आज दिसले. गेल्या 2 वर्षामध्ये हळूहळू आम्ही पावलं टाकत होतो, परंतु आता मात्र अतिशय जोमानं ही मंडळी सगळी पावलं टाकायला लागली आणि निश्चितपणे ह्या वर्षी प्रो गोविंदा जागतिक स्तरावर घेऊन जाईल. किंबहुना जागतिक स्तरावरचे जे काही बॉलिवूड किंवा हॉलिवूडचे कलाकार आहेत ते सुद्धा ह्या प्रो गोविंदामध्ये सामील होतील, दहीहंडीच्या उत्सवामध्ये सामील होतील. त्यामुळे आम्ही हा विचार करतोय की आमचा हा खेळ सर्वसामान्य मराठी लोकांचा, सर्वसामान्य मराठी मुलांचा हा खेळ जागतिक स्तरावर जावं आणि त्याचबरोबर स्पोर्ट्स कॅटेगरीमध्ये आल्यानंतर आमच्या मुलांना शासकीय नोकरी मिळावी, आमच्या मुलांना योग्य ते सहकार्य जसे शासकीय दुसऱ्या कोट्यातून दुसऱ्या स्पोर्ट्सला दर्जा दिला जातो तशाच पद्धतीने आमच्या मुलांनाही ते दर्जामध्ये शासनाच्या माध्यमातून त्यांना सहकार्य मिळावं. नाही, मी आपल्याला सांगतो की काल ह्या क्वालिफिकेशनचा पहिला दिवस होता आणि ज्या क्वालिफिकेशनच्या दिवशी 32 संघ या ठिकाणी आले होते. या 32 संघांमधले 3200 खेळाडू काल ज्या वेळेस इथे खेळले त्यात एकही खेळाडू हा त्याचा अपघात काल झालेला नाहीये. हा खऱ्या अर्थानं दहीहंडी गोविंदा आणि आमच्या प्रो गोविंदाचं आम्ही कौतुक केलं पाहिजे. कारण ह्याच माध्यमातून आदरणीय सरनाईक साहेबांनी एक स्वप्न पाहिलं होतं की माझा गोविंदा हा त्याला कुठल्याही प्रकारची इंजुरी नाही व्हावी यासाठी आपण ह्या प्रो गोविंदाची निर्मिती करतोय. आणि प्रामुख्याने मी आपल्याला सांगतो की ह्याच 32 संघांमधले 16 संघ हे पुढील प्रो गोविंदाच्या ह्या स्पर्धेमध्ये भाग घेणार आहेत. मी आपल्याला जसं सांगितलं की प्रो गोविंदामध्ये आमचे जे खेळाडू आहेत म्हणजे 3200 गोविंदांना 16 संघाच्या माध्यमातून 200 खेळाडू प्रति संघ आपण जे देणार आहोत संधी, त्याच्या माध्यमातून या गोविंदांना भविष्यातही फायदा व्हावा, जसे जेणेकरून त्यांना नोकरी मिळावी, त्यांना अनेक गोष्टींचा त्या शासनाच्या माध्यमातून त्यांना फायदा व्हावा. अशा सगळ्या गोष्टींना एकत्रित करून या प्रो गोविंदाच्या माध्यमातून आम्ही सगळे मेहनत करत असतो. आपण सरनाईक साहेबांना विचारलेल्या प्रश्नांमध्ये असं होतं की बेस्ट प्लेअर, तर ह्या सगळ्या गोष्टी पण आहेत. कारण आज आपल्याच मुंबईमधला एक रोहित शर्मा आज आपल्या जगातला एक ग्लोबल सुपरस्टार बनू शकतो. सूर्यकुमार यादव सारखा एक मुंबईचा मुलगा आज क्रिकेटच्या विश्वात एक वेगळा त्याचं नाव कमवू शकतो. तर तो स्वप्न आम्ही सुद्धा पाहिलेलं आहे की आपल्या दहीहंडी मधला जो गोविंदा आहे त्या गोविंदाची सुद्धा स्वतःची एक त्याची प्रतिमा तयार व्हावी, त्याची स्वतःची एक ओळख निर्माण व्हावी, यासाठी आपण ह्या सगळ्या गोष्टींचं करतोय आयोजन. आणि मी आपल्याला जसं सांगितलं की आज जरी जूनचा महिना असला तरी 1 महिना या गोविंदांना, कारण ह्या वर्षी प्रो गोविंदा फक्त 1 दिवस नव्हे तर 3 दिवसासाठी आम्ही त्याचं आयोजन करतोय. आणि या 3 दिवसांमध्ये अनेक गोविंदांना वेगवेगळे अशा फॉर्मॅट्समध्ये ह्या वर्षी खेळावं लागणार आहे. आणि निश्चितपणे या गोष्टींमुळे एक गोविंदांमध्ये एक वेगळा प्रोफेशनलिझम सुद्धा येणार आहे. त्याचबरोबर मला आनंद ह्या गोष्टीचा वाटतोय की आज आपण पाहत असाल की जे जजेस आहेत आणि रेफरीज आहेत ते जजेस आणि रेफरीज आता तर आमचे महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनचे सदस्य आहेत, परंतु ह्यांच्या जोडीला स्पेन मधली जी कॅसलर्स टीम आहे त्या कॅसलर्स टीमचे पण काही प्रमुख पदाधिकारी हे 7, 8, 9 तारखेला आपल्या या प्रो गोविंदामध्ये सहभागी होणार आहेत. आणि त्यांच्यासोबत 16 तारखेला होणाऱ्या संस्कृतीच्या दहीहंडीला आमच्या महाराष्ट्राच्या गोविंदाची स्पर्धा ही स्पेनच्या मेस्कर्स नावाची जी टीम आहे त्यांच्यासोबत म्हणजे 120 स्पॅनिश संघ खेळाडू आणि 120 आमचे महाराष्ट्राचे गोविंदा यांच्यामध्ये एक स्पर्धा असणार आहे. आणि निश्चितपणे एक गोविंदाला वेगळ्या स्तरावर नेण्याचं काम आम्ही करतोय. आणि साहेबांनी जसं सांगितलं की बॉलिवूडचे ऍक्टर्स आमच्यापर्यंत येत आहेत, हॉलिवूडचे ऍक्टर्स आता येत आहेत, परंतु मी आज ते घोषणा करणार नाही. साहेब त्याची घोषणा 5 तारखेला करणारच आहे. ह्या वर्षी प्रो गोविंदाचा ब्रँड अँबॅसेडर जो असणार आहे तो एक ग्लोबल सेन्सेशन आणि एक ग्लोबल सुपरस्टार असणार, हे सुद्धा आज मी या ठिकाणी सांगतो. आणि तो इंडियन नाहीये, कारण आम्हाला आमचा हा प्रो गोविंदा पूर्ण जगामध्ये आता न्यायचा आहे. आणि त्यासाठी आम्ही अशा एका व्यक्तीला आमचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून त्याला फायनल केलेलं आहे.
तर 5 तारखेला आपण नक्कीच भेटू आणि त्या दिवशी त्या ब्रँड अँबॅसेडरचंही नाव आम्ही घोषित करू. नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. विमल खंडेराव रांगणेकर प्रतिष्ठान आयोजित स्वर्गीय खंडू रांगणेकर यांच्या जयंतीनिमित्त ठाण्यातील राबोडी कोळीवाडा या परिसरात मोफत भव्य आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. विमल खंडेराव रांगणेकर प्रतिष्ठानचे संस्थापक चैतन्य रांगणेकर व सर्व सदस्यांच्या माध्यमातून हे मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहत या शिबिराचा लाभ घेतलाय. या शिबिरामध्ये डोळे तपासणी, चष्मा वाटप, कान तपासणी, ब्लड प्रेशर तपासणी, शुगर तपासणी, ऑर्थोपेडिक तसेच रक्तदान, डॉक्टरांचा सल्ला अशा विविध तपासण्या या शिबिरामध्ये आयोजित करण्यात आल्या होत्या. विमल खंडेराव रांगणेकर प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून सातत्यानं विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. समाजसेवेसाठी तत्पर असं हे प्रतिष्ठान असून नागरिकांच्या समस्या ओळखून विविध शिबिर, विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. आज त्याच माध्यमातून मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला अनेक मान्यवरांनी उपस्थित राहत शुभेच्छा दिल्या. यावेळी चैतन्य रांगणेकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की विमल खंडेराव रांगणेकर प्रतिष्ठान सातत्याने विविध उपक्रम राबवित असते. आज हे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं असून येणाऱ्या काळात अनेक उपक्रम राबवले जातील अशी ग्वाही चैतन्य रांगणेकर यांनी विजन महाराष्ट्र न्यूजशी बोलताना दिली आहे. तर यावेळी नागरिकांनी देखील विमल खंडेराव रांगणेकर प्रतिष्ठानचे विशेष कौतुक केले. नमस्कार. विमल खंडेराव रांगणेकर प्रतिष्ठानतर्फे इथे एक भव्य आरोग्य शिबिर राबवण्यात येत आहे. तुम्ही हे कव्हर केल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. इथे बऱ्याच गरजू लोकांना विविध प्रकारच्या मोफत सेवा दिल्या जातात. आरोग्य सेवा, डेंटिस्ट असतील, डोळे तपासणी, ब्लड चेक, ब्लड डोनेशन कॅम्प्स, बीपी, ECG, शुगर सगळंच, ऑर्थोपेडिक चेकअप सगळं. आणि आमचा या सगळ्या ह्याच्यातनं मेन एम असा आहे की हॉस्पिटल्समध्ये लोकांना जी मदत लागते ह्याच्या पुढे जाऊन सर्जरीजना, त्याच्यासाठी बऱ्याच सरकारी योजना आहेत. त्या आमच्या मार्फत त्यांना हा गायडन्स मिळावा पुढे जाऊन आणि असाच लाभ लोकांनी घेण्यात यावा या सगळ्या सेवेचा. ही आमची या ह्याच्यातनं कॅम्पमधनं सगळा मोठा एम आहे. तुम्ही कव्हर केल्याबद्दल धन्यवाद. आमच्या सगळ्या मान्यवरांचे सगळे जे लोक आहेत, गीताताई आहेत, नवनाथ आहे, गोविंद आहे, ज्यांनी हे सगळं केलं, वृंदावनचे वी चेंज आहे फाउंडेशन, ज्यांनी या सगळ्यांत मदत केली त्याबद्दल खूप खूप आभार. आणि प्रतिसाद बघून आम्हाला अजून असे उपक्रम करायची एक हे वाटते की ह्याच्या पुढे जाऊन आपण अजून मोठे उपक्रम सादर करूया. या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अशाच राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी. विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.